प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट अर्थात पीडीपी ट्रस्ट वसुदैव कुटुंबकम आणि प्रज्ञापुरी सेवान्यास अक्कलकोट श्री दत्तस्वामी आध्यात्मिक गुरुपीठ निर्माणाधीन प्राचीन हिंदू धर्मशास्त्र अंतर्गत विश्वकर्मा वास्तुशास्त्र आणि मंदिर निर्माण स्थापत्यशास्त्राप्रमाणे सोलापूर स्थित विजयपूर रोड शिवबसव चौक सैपूल राघवेंद्रनगर रामनारायण चंडक विहार स्थित ह्या ठिकाणीतील प्रमुख मंदिर अर्थात श्री महालक्ष्मी सेवान्यासचे प्रमुख विश्वस्त आणि मार्गदर्शक श्रीयुक्त हनुमंत मोतेबन्ने सर आज ते त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे वडील परम पांडुरंगाचे भक्त होते आणि पांडुरंगाबद्दल खूप त्यांची श्रद्धा होती आणि सरांची पण नेहमी तळमळ असतं की आपल्या हातनं आपल्या वडिलांचा जे संकल्प आहे ते पूर्ण व्हावं. आणि आज आम्हाला आनंद होतो की प्रज्ञापुरी ज्ञानपीठाच्या मार्गदर्शनातून अर्थात पीडीपी ट्रस्ट ह्यासाठी मूर्ती कशा पद्धतीने घडावं त्या कृष्णशिला आणि त्यात आमचे विश्वकर्मा समाजाचे मंजुनाथ यांचं शिल्पकला हे अतिशय प्रावीण्य आणि अतिशय सुबक कला आहे. तर आपण या ठिकाणी श्री मंदिर न्यासचे प्रमुख मोतीबन्ने सरांना आपण ह्याचा अभिप्राय घेऊया. सर, ह्या मूर्तीबद्दल आपला अभिप्राय सांगू शकता? आपण पूर्वी कुठे सर्व्हिसला होतात, आपलं सेवा काळ काय होतं हे थोडक्यात आपण सांगताल? धन्यवाद सर. मी हनुमंत तुळशीराम मोतीबन्ने 35 वर्षे हरिभाई देवकर प्रशालेमध्ये शिक्षक, पर्यवेक्षक, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून सुद्धा मी काम केलो आहे. माझा जन्म रामलिंग मुदगडवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे झाला. माझे वडील 40 वर्ष विठ्ठलाची भक्ती केले. अनेक अभंग, ग्रंथ वाचन आणि वारी पंढरपूरची 40 वर्ष त्यांनी पकवाज वाजवण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये माझ्या मनात सुद्धा माझ्या वडिलांची गेली 10 वर्ष मी पुण्यतिथी साजरी करतो आणि पुण्यतिथी साजरी करत असताना वडिलांची आठवण म्हणून काहीतरी करावं हा दृष्टिकोन समोर होताच. त्यामध्ये आमचे पंडित प्रसाद पोद्दार, संजय जाधव आणि सूर्यवंशी आणि आमचे लालसंगे सर यांनी माझ्या समोर प्रस्ताव ठेवला. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती श्री महालक्ष्मी मंदिर मठ सिद्ध मठ या ठिकाणी आपण अर्पण करावी असं त्यांची इच्छा होती. त्यामध्ये माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली. या ठिकाणी विजापूर येथे मंजुनाथ एक चांगला कलाकार मूर्तिकार असून त्यांच्याकडे मूर्ती पाहावयास खास आम्हाला प्रसाद पंडित पोद्दार यांनी घेऊन आले आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि हनुमंताची आणि गरुडाची कासवाची मूर्ती त्यांनी बनवून दिली. त्याचा खर्च मी माझ्या वडिलांच्या नावाने आणि त्यामध्येच बाबुराव जिवुर्गी यांनी या ठिकाणी गरुड आणि हनुमंत छोटासा या दोन्ही मूर्तीचे 25,000 रुपये त्यांनी सुद्धा या ठिकाणी अर्पण केलेले आहेत. आणि विठ्ठल रुक्मिणी आणि कासव हे माझ्या वडिलांच्या एक स्मरणार्थ आठवण असावी म्हणून पूर्ण मंदिरामध्ये या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधकाम झालेलं आहे आणि त्यामध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना 10/8/2025 रोजी दिवसभरामध्ये होणार आहे. या ठिकाणी आमच्या पंडित प्रसाद पोद्दारांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. मला खूप मोठा स्वाभिमान आहे. माझ्या वडिलांच्या आठवणीने विठ्ठल मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्याचा योग मला या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी मूर्ती स्थापनेला प्राचीन वैदिक विश्वकर्माप्रमाणे जे काही मंदिर स्थापत्य शास्त्र जे आहे, कारण आपण एक कृष्णशिला नावाचं दगड आहे जे अयोध्या येथे प्रभू रामचंद्राच्या रामलल्लामध्ये जे दगड वापरले गेलं मंगळूर येथील, मैसूर येथील या वेगवेगळ्या प्रांतातलं तो सेम दगड अर्थात कृष्णशिला आहे. तर ह्याखाली काही यंत्र रत्न संस्कार आहे असं प्रयोजन आपण पीडीपी ट्रस्टच्या मार्गदर्शनात करणारच आहोत. तर नक्कीच ही कला सुबकता आणि आपल्या पंढरपूरची जी साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणजे आपल्या सोलापूरकरांना अर्थात भूवैकुंठ म्हणजे प्रति पंढरपूर सारखं हे देवस्थान भविष्यात होणं अपेक्षित आहे आणि आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे. आणि विशेष जसं पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आला म्हणजे पुंडलिकाची भक्ती पाहून स्वतः पांडुरंग परमात्मा आले, तसं तुम्ही आपल्या आई वडिलांची सेवा, वडिलांच्या प्रित्यर्थ, वडिलांच्या सेवा खातीर आज साक्षात युगे 28 विटेवरी उभा अशी सुबक अशी मूर्ती आपण श्री महालक्ष्मी सिद्धपीठ अर्थात मंदिराला
आपण अर्पण केलात आणि एवढं अर्पण करून कोणत्याही प्रकारचं गर्व मी केलो किंवा माझं नाव ह्या ठिकाणी असावं असं कोणतंही अहंभाव न ठेवता अहम शून्य आणि गर्वरहित ते आपण काम केलं. नक्कीच विठ्ठल रुक्मिणी मातेची त्यांनी प्रार्थना आहे की आपल्या वडिलांना मोक्षधाम मिळो आणि आपल्या कुटुंबाचं आणि मोठेबंदी परिवाराचं कल्याण हो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त.